14 नोव्हेंबर म्हणजे आमच्या आयुष्यातील एक सुंदर दिवस. कारण याच दिवशी आमचं छोटंसं पिल्लू आमच्या आयुष्यात आलं आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं. बघता बघता वर्ष गेली आणि आमचं इवलूसं पिल्लू 9 वर्षाचं कधी झालं कळलंसुद्धा नाही. आज त्याचा 9वा वाढदिवस. त्याचीच ही छोटीशी तयारी. मिडनाईट सेलिब्रेशन केलं. काही नाही, हॅपी बर्थडे आणि बलून्स लावले. माझा छोटासा एफर्ट पण त्याला इतका आनंद देऊन गेला ना, ते तुम्ही पुढे बघणारच आहात. देवांश, आज तुझा वाढदिवस. आज 1 अंकी वाढदिवसमधला तुझा शेवटचा वाढदिवस. कारण पुढच्या वर्षीपासून तुझे 2 अंकी वाढदिवस सुरू होतील. तुझे पंख अजून मजबूत होऊन तू उंच आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज होशील. एक आई म्हणून तू मोठा होत आहेस याचा आनंद मानू, की सोबतच तू का मोठा होत आहे याचं दुःख, हेच मला कळत नाही. तुझं हसणं, तुझं रडणं, तुझं रुसणं, तुझं फुगणं, तुझं दुडूदुडू धावत माझ्या कुशीत शिरणं, तुझं अवतीभवती राहणं, हे चित्र कदाचित उद्या नसेल, पण कायमस्वरूपी तू आमच्यासाठी आमचं छोटूसं पिल्लूच राहशील. मुलं मोठी होतात, पण आईवडील मोठी होतात का? कधी कधी तुला रागवतो, बोलतो, वेळ प्रसंगी एखादा फटकाही बसतो. तुला त्याचं वाईट वाटत असेल, पण तू आमच्यासाठी काय आहेस हे तुला कदाचित आता कळणार नाही. तू आमच्यासाठी कायम स्पेशल आहेस आणि राहशील. कारण तुझ्यामुळेच आईवडील होण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं आहे. तुझ्यामुळेच आम्ही आमचं बालपण पुन्हा नव्याने जगतोय. तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस ही एक रोलर कोस्टर राईड आहे. जसं आम्ही तुला चांगल्या गोष्टी शिकवतो, तसं तूसुद्धा न शिकवताही खूप काही शिकवून जातो. तर असं हे आमचं छोटूसं पिल्लू. तुझे प्रत्येक स्वप्न, प्रत्येक इच्छा पूर्ण होत आणि तू उंच उंच यश प्राप्ती करो, हीच आज श्रीचरणी तुझ्या वाढदिवशी प्रार्थना. खूप मोठा हो बाळा आणि खूप खूप प्रेम. तर असं हे छोटूसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.